नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी. पाहू शकता ही काय आहे. ही आहे मटकी. अशा प्रकारे ही मटकी घेतलेली आहे. तर या मटकीला आपण थंडीच्या दिवसात मोड कसे आणायचे हे पाहणार आहोत. थंडीच्या दिवसात मोड जास्त येत नाहीत, जास्त थंडी असले की मटकीला, म्हणून आपण एका नवीन पद्धतीने हे मटकी आपण भिजवणार आहोत. पाहू शकता इकडे मी हे पाणी थोडंसं कोमट करायला ठेवलेलं आहे. गॅस बंद करून घेते. आता मी ही मटकी यामध्ये टाकून देते. अशा प्रकारे कोमट पाण्यामध्ये टाकायची. आता याला मी 12 तास असंच भिजून घेत आहे. असंच ठेवायचं झाकून. यावर आता झाकण ठेवून द्यायचं. 12 तासाच्या नंतर आपण याला पाहू. आता पाहू आपण 12 तास झालेले आहेत. 12 तासानंतर असे हे भिजलेले आहेत. यामधलं आपण पाणी आता पातेल्यात काढून घेऊ पूर्ण. आणखी 1-2 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेऊ. अशा प्रकारे, म्हणजे याचा वास असं येणार नाही, खराब वास असा. दोन पाण्याने याला आणखी मी धुवून घेते. असं मी 2-3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पाहू शकता. इकडे मी गाळणी ठेवलेली आहे, याच्यामध्ये मी टाकून घेते. पूर्ण पाणी याच्यातलं निघून जाईल. अशा प्रकारे याला आपण थोडं सुकून घेऊया. पूर्ण पाणी यावरचं सुकून घेऊ. असं प्रकारे मी पूर्ण असा पसर करून घेतलेला आहे. गाळणीत अशा खाली पातेलं ठेवलेलं आहे, म्हणजे राहिलेलं पाणी या पातेल्यात गळून जाईल. त्याला मी असंच 1-2 तास असंच ठेवून घेणार आहे, पूर्ण सुकेपर्यंत. म्हणजे असं आपले हे असे चिकट होणार नाही दाणे हे, म्हणून याला सुकून घ्यायचं. 1 तास मी असंच बाहेर काढून ठेवलेले होते. पूर्ण पाणी असलेलं खाली पातेल्यात गळालेलं होतं. आता यावर मी मस्त असं एक कॉटनचा कपडा असं गच्च झाकून ठेवणार आहे. असा गरम असं, म्हणजे छान मोड येतील याला. अशा प्रकारे खूप छान मोड येतात. तर नक्की ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला हे सकाळी दाखवते. संध्याकाळी मी हे असं हे करून ठेवलेलं आहे झाकून. आणखी एक कपडा यावर तुम्ही असा टाकू शकता, म्हणजे मोड आणखी गरमीनं चांगले येतील. थंडीच्या दिवसात मोड जास्त येत नाहीत, त्यामुळं असं गरम ठेवायचं, म्हणजे मोड येतात. आपण ह्याला सकाळी पाहू. पाहू शकता या मटकीला मस्त असे मोड आलेले आहेत. अशा प्रकारे खूप छान असे मोड आलेले आहेत. पाहू शकता भरपूर असे मोड आलेले आहेत. अशा प्रकारे तर नक्की ट्राय करून बघा. खूप छान मोड येतात या पद्धतीने भिजवलात तुम्ही तर. आणि या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर याचं मी उसळ पण तुम्हाला करून दाखवते. मोड कसे आणायचे हे दाखवलं आहे. आता याचं उसळ कसं करायचं हे पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. अशा प्रकारे मी कॉटनच्या कपड्यावर ही मटकी काढून घेतलेली आहे, मोड आलेली. पाहू शकता खूप छान अशी मोड आलेली आहेत. एका दिवसानंतरच थोडं कोमट पाण्यामध्ये भिजू घातल्यामुळं थंडीमध्ये मोड येत नाहीत लवकर, म्हणून थोडंसं कोमट पाणी करून त्यामध्ये भिजू घालायचं. खूप मस्त अशी मोड आलेली आहेत. आता मी याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याला याला आता फोडणी मारून घ्यायचं आहे. इकडे मी ठेवलेलं आहे, कढई ठेवलेली आहे गॅसवर. पाहू शकता. तर यामध्ये मी तेल टाकले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता. तर यामध्ये टाकणार आहे मी मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, छोटे चमच्यानं यामध्ये टाकून घेणार आहे मी. शेंगदाणे, मोहरी जिरे छान तडतडले
शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे छान असे म्हणजे कडक झाले, छान परतले ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया. लसणाच्या पाकळ्या मी खुडून घेतलेल्या आहेत 4. अशा खूप छान लागतात. हे अशाच वाटून टाकायच्या नाहीत, अशाच दाताखाली यायला खायला की खूप छान लागतात. आता मी टाकून घेणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर मी हिरवी मिरची आणि कांदा टाकून घेणार आहे. छान असं परतून घेणार आहे. अशा प्रकारे कांदा ते पूर्ण साहित्य आपलं परतून झालेलं आहे. हे शकता. यामध्ये मी एक छोटासा टोमॅटो घेतलेला आहे, तो टाकून घेणार आहे. याला पण छान असं मिक्स करून घेणार आहे. त्यासोबतच मी यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे. तुम्ही लाल तिखट पण थोडंसं वापरू शकता. यामध्ये कोणते मसाले वापरायचे असेल मसाले पण वापरू शकता. मी मसाले नाही टाकले. चवीनुसार नमक टाकून घेणार आहे यामध्ये. पूर्ण असं आपण परतून घेऊ. परत एकदा छान असं परतलेलं आहे पाहू शकता. तर आता यामध्ये मी मोड आलेली आपली मटकी टाकून घेणार आहे. पौष्टिक रेसिपी आहे ही, शरीराला आवश्यक. पूर्ण असं मी परतून घेते. प्रकारे मी पूर्ण असं परतून घेतलेला आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते मी, हे पण परतून घेते अशा प्रकारे. हे पण असं परतून घेते. याला 5 मिनिटं यावर झाकण ठेवून मी थोडासा पाण्याचा शिंतोडा देणार आहे वर. अशा प्रकारे म्हणजे पूर्ण मसाले याला चांगले लागले जातील. यावर झाकण ठेवून देणार आहे 5 मिनिटासाठी मी कमी गॅस करून. आपण पाहूया 5 मिनिटं झालेली आहेत. पाहू आपण. खूप छान असं वाफून झालेलं आहे. मटकी ही खूप छान वाफलेली आहे. तर आपण गॅस बंद करू आणि हे खाण्यासाठी तयार आहे आता. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.